माण तालुक्यातलं हे मलवडी गाव. आज आपण या गावात एक फेरफटका मारणार आहोत. तर आता मी स्टँडवरून निघालो आहे. थोडे पावसाचे दिवस आहेत, रस्ता खराब आहे. तर ह्या कमानीतून आपण बाजारपेठेकडे जाणारा जो रस्ता आहे तिथून निघालो आणि पुन्हा एकदा जिथून आपण सुरू केलं तिथेच परत रिटर्न येणार आहोत. तर ही जुनी कमान. इथून रविवारी बाजार भरतो मलवडीचा. तिथे एक पिठाची गिरणी आहे. ही जुनी बाजारपेठ आहे एकदम. फार 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 वर्षांपासून लोक राहत आहेत. हा पूर्ण रस्ता भरलेला असतो रविवारी जेव्हा बाजार वगैरे भरतो. पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी शेतकरी आसपासच्या गावातले भाज्या वगैरे आणतात. हे सगळ्यांना माहिती असेल, एक कपड्यांचं दुकान आहे. तर मोस्टली लोक कपडे वगैरे खरेदी करायला जातात इकडे उजवीकडे. हा सरळ रस्ता शेवटी खंडोबाच्या देवळापर्यंत जातो. तर ते ह्या गावाचं फार पूर्वीचं जागृत देवस्थान आहे. ही खूप जुनी घरं आहेत दोन्ही बाजूनी. मी 7वीला असताना इथे होतो शाळेला मलवडीमध्ये. तेव्हा आमच्या शाळेतल्या काही मिरवणुका किंवा इतर अशा 15 ऑगस्टची मिरवणूक किंवा इतर काही अशा ह्या रस्त्यावरून आम्ही निघायचो. तर आता हे समोर जे बघताय ते ते देऊळ आहे. तर एक राईट घेण्यापेक्षा आपण गावातला फेरफटका मारतोय. तर या साईडने इथून खाली ॲक्च्युली गाव संपतं. मी पण बऱ्याच दिवसात गेलो नाही आहे या रोडला. या साईडला कुठल्या तरी एका मंदिराचं काम चाललेलं माझ्या ऐकण्यात होतं. तर एकदा ते चेक करून येऊया. ह्या साईडला खालून रस्ता दुसऱ्या छोट्या छोट्या गावांमध्ये जातो. मला वाटतंय भांडवलीला वगैरे ह्या साईडनीच रस्ता. तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही, खात्री नाही आहे, पण ह्या साईडनी जातो तो रस्ता. हां, हे मंदिर त्या साईडला कधी आल्याचं आठवत नाही मला, पण आहे बऱ्यापैकी काम होत आलंय. ठीक आहे, आता आपण गावाच्या साईडलाच जाऊया परत एकदा आणि ग्राउंड मारून गावातल्या शाळेच्या तिकडून पुन्हा स्टँडवर जाऊया. तर हे आहे ऑगस्ट महिन्यातला ऑगस्ट महिन्यातला काळ आहे. पाऊस वगैरे भरपूर झाला आहे. हिरवळ तुम्हाला दिसते. काही वर्षांपूर्वी अशी हिरवळ मलवडीत किंवा आपल्या तालुक्यात थोडी क्वचितच दिसायची, पण आता जर अलीकडच्या काळात बऱ्यापैकी पाऊस होतो आपल्या एरियात. तर मलवडी तुम्ही नोटीस कराल खूप जुनी घरं आहेत, म्हणजे फार जुनी दगडांची घरं. तर हे डावीकडे देऊळ होतं. पुन्हा आपण आलो त्याच रोडनी परत चाललो. पण डायरेक्ट स्टँडकडे न जाता आपण एक पुढून टर्न घेऊन उजवीकडे आपण जरा उरलेल्या गावातल्या परिसरातून फिरून येऊया. तर हे इथे एक दवाखाना आहे डावीकडे, लोकल दवाखाना. बरेच वेळा मला वाटतं इथे आहे. इथून राईट घेऊया. ह्या रोडनी आम्ही बरेच वेळा म्हटलं ना मिरवणुकीत वगैरे ह्या रोडनी यायचो. त्यानंतर जेव्हा आपली हे काय म्हणतात यात्रा भरते डिसेंबर महिन्यात, त्यावेळेस पण हा एरिया एकदम गजबजलेला असतो. तर हे गाव मलवडी गावातून चाललेलो होतो आपण. वाडे वगैरे तुम्हाला दिसतील मध्ये मध्ये. रोड जरासे, रोडचं काय बोलू नका. रोडचं काम होणं गरजेचं आहे.
निदान पावसाळ्यात तरी सेफ्टी इश्यूजसाठी रोडचं काम व्हावं. ह्या साईडला यात्रा भरते डिसेंबर महिन्यात. तर आता आपण गावाच्या बाहेरून हा जो रोड आहे तो डायरेक्ट सातारा रोडच्या तिकडून बाहेर पडेल. मलवडी सातारा रोड तिकडून. गावाकडे पावसाळ्यात मजा येते, कारण आपल्या गावाकडचे उन्हाळे भयंकर असतात. तर ही डाव्या बाजूला जी भिंत आहे त्याच्या पलीकडे शाळा आहे, त्र्यंबकराव काळे विद्यालय मलवडी रयत शिक्षण संस्थेचे. भली मोठी शाळा आहे. त्याला शाळेचा ॲक्च्युली परिसर भरपूर मोठा आहे. इकडून एक गेट आहे. आज काही सुट्टीचा दिवस नाही त्यामुळे शाळा भरली आहे. शाळेचं पटांगण पण भरपूर मोठं आहे. आता आपण जाणार आहोत शाळेच्या साईडला, पण समोरून जाऊया. सरकारी हॉस्पिटल, सरकारी दवाखाना तिकडून. तर अशी ढगाळ वातावरण एकदम परफेक्ट नॉस्टॅल्जिक होण्यासाठी. तुम्ही या शाळेत कधी शिकलेले असाल किंवा मलवडीत राहिलेले असाल तर अशा ढगाळ वातावरणाच्या दिवशी मलवडीत एक फेरफटका मारणं आणि मग भजी आणि चहा, परफेक्ट कॉम्बिनेशन. तर आता मागे साताऱ्याला जातो रोड, पण आता आपण मलवडीच्या साईडला चाललो. हे इकडे डावीकडे एक गेट होतं शाळेचं. मला आठवत नाही ते वापरात आहे की नाही, पण मी कधी वापरलेलं नाही आहे. पण आता हे चढातून हा रोड सगळ्यांना माहिती आहे. पुढे जाऊन डावीकडे वळूया. बरीच दुकानं झालेत आता ह्या रोडला, गॅरेजेस, सर्व्हिस सेंटर्स वगैरे. हां, तर इथून आता आपण हा रोड सरकारी दवाखान्याकडे पण जातो आणि तुम्ही जर लेफ्ट घ्याल तर तो आपल्या शाळेकडे. दवाखाना बघून इकडे बरेच लोक आलेले आहेत. केस पेपर काढून बरेच जणांनी शाळेत असताना उपचार घेतले असतील, खरचटल्यावर, पडल्यावर. फार स्वस्त, त्यावेळेस 2 रुपयाला केस पेपर असायचा. औषधं फ्री असायची. तर आता आपण राईट घेऊया, जो आपल्या शाळेकडे जाईल रोड. इथं डाव्या बाजूला आमचे बरेचसे शिक्षक राहायचे. मला वाटतं ही पूर्ण कॉलनीच शिक्षकांसाठी असायची त्यावेळेस. आधी इतका चांगला रोड नव्हता, इथं जरा खडकच होते. आता अलीकडे बनलेला दिसतोय हा. इकडून आता आपण थोडंसं उजवीकडे टर्न घेणार आहोत. हा, इथं शाळेचा एरिया इथून परत सुरू होतो एकदा. डाव्या साईडला जे तिकडे पटांगण दिसत तिथं आम्ही जेवायला बसायचो. त्यानंतर आता हे जे डाव्या साईडला खिडकी आहेत तिथे ॲक्च्युली आधी, म्हणजे तिथं आत्ता पण ऑफिसच आहे, पण आधी कम्प्युटर लॅब वगैरे असायची. तर आम्ही तिकडे कम्प्युटर लॅबमध्ये गेम्स खेळा किंवा काय. तर ही शाळा, ही या साईडला मराठी शाळा आहे लहान मुलांची, म्हणजे 4थीपर्यंत. आणि ही फेमस टपरी, इथं भरपूर गोळ्या बिस्किटं खाल्लीत त्या काळात. तर आता हा रोड परत एकदा गावात जाणार आहे, पण रस्ता खूपच खराब आहे, त्या साईडला जात नाही आहे. आपण आल्या त्याच रस्त्याने परत जाऊया, कारण तो रस्ता पुढे म्हणजे अजून जास्त खराब होत जातो आणि पावसाचे दिवस आहेत. बाईकवर तिकडे जाणं म्हणजे थोडं रिस्की आहे. चला, पुन्हा एकदा आपण स्टँडच्या दिशेने चाललोत. तर हे आहे मलवडी. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी एका वर्षी किंवा कुठल्या काळात इथं जर राहिला असाल तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल. जुन्या आठवणी ताज्या होतील.
शाळेवरून आणलेले डबे, शाळेत खाल्ल्याची चव आठवेल किंवा त्या त्या सरांची नावं आठवतील, त्यांचे ते विषय. किंवा आम्हाला मराठीत एक धडा होता पाखऱ्या नावाचा, तर तो मला मलवडी म्हणजे पाखऱ्या असं एक त्या धड्याचं आठवण येतं. तर हे असं आहे आपापल्या आयुष्यात. आपण इथून गेलेलो आहोत पुण्या मुंबई कुठे परदेशात दुसऱ्या राज्यात स्थायिक आहोत, पण कधी कधी इथे येऊन एक 10-15 मिनिटांची अशी राईड करणं म्हणजे एक थेरपी असते. तर तुम्ही नक्की करा. तुम्हाला जमत नसेल तर, जमलं नसेल काही कारणास्तव, तर व्हिडिओ बघा, पुन्हा तुमच्या आठवणी ताज्या करा. धन्यवाद.